गेल्या आठवड्यात सत्यजित रेंचा प्रतिद्वंद्वी नावाचा 70व्या दशकातला सिनेमा बघण्याचा पुन्हा एकदा योग आला आणि त्याच्यातला एक इंटरव्ह्यूचा सीन आहे तो माझ्या डोक्यात एकदम फिट बसला. द ग्रेट सत्यजित रे यांनी त्या एका सीन मधनं इतका पॉवरफुल मेसेज दिलाय. त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या युवकाला पॅनल असं विचारतं की गेल्या पूर्ण दशकामधलं म्हणजे 70व्या दशकातला कुठली रिमार्केबल घटना तू सांगू शकतो, आणि त्याच्यामध्ये तो 1 मिनिट विचार करतो आणि मग म्हणतो व्हिएतनामीज वॉर. मग त्याला ते पॅनल विचारतं की याच दशकामध्ये मनुष्य चंद्रावर गेला, ती घटना तुला महत्वाची वाटत नाही का? तो म्हणतो की ती घटना महत्वाची आहे, रिमार्केबल आहे, परंतु ती अनप्रेडिक्टेबल नाहीये. कारण टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट इतकं चाललंय की आज ना उद्या कधीतरी आपण चंद्रावर जाऊ हे आपल्याला माहित होतं. त्याच्यामुळे अमेझिंग आहे परंतु रिमार्केबल नाही. पण तशी गोष्ट व्हिएतनामीज वॉरची नाही. व्हिएतनामी वॉर वॉज ऍब्सोल्युटली अनप्रेडिक्टेबल बिकॉज अत्यंत सामान्य लोकांनी असामान्य पद्धतीने करेज दाखवून तो लढा दिला आणि त्याच्यातनं त्यांचा असामान्य किंवा त्यांचं करेज हे त्याच्यातनं बाहेर आलं. ही ह्युमन पॉवर अल्टिमेटली इज मोर इम्पॉर्टंट दॅन टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स. मी अलीकडेच 2 महिन्यापूर्वी व्हिएतनामला गेलो आणि मी तो सगळा संघर्ष त्यांच्या म्युझियम मधनं बघितलाय. अंगावरती शहार येतात आणि त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त रिलेट झालो. पण महत्वाचं काय की इंटरनल करेज आणि इंटरनल पॉवर, ह्युमन पॉवर इज ऑलवेज इम्पॉर्टंट अँड मोर इम्पॉर्टंट दॅन द टेक्नॉलॉजी ऍडव्हान्समेंट. हा मेसेज आपण याच्यातून घेणं गरजेचं आहे.